तो सर्वांचे आजच्या सेशनमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. मी आशा सोनवणे, आशाज नित्यद्रा हिलिंग सेंटरमध्ये, जे की आजपासून सुरू होणारं प्री मेडिटेशन सेशन यामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आपण मेडिटेशन हे जस्ट ऍड बघून किंवा सो कॉल तुम्हाला कोणी माहिती दिली असेल, लिंक दिली असेल, याद्वारे तुम्ही इथे आला आहात. पण मेडिटेशन हे फक्त ऐकून ऐकून आहात की नेमकं मेडिटेशन काय असतं, ते कसं करावं लागतं, त्याचे काही नियम असतात का, तर त्याचे काही प्रकार असतात का, तर हे पण आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुमचा बेस क्लिअर राहत नाही तोपर्यंत तुम्ही मेडिटेशन मे बी प्रॉपरली करू शकत नाही. सो आपण बेसिक पासून स्टार्ट करणार आहोत की आजचं हे सेशन तुम्हाला मेडिटेशन बद्दल अगदी सविस्तर बेसिक पासून सगळ्या गोष्टी माहीत करून देण्यासाठी पहिलं आपलं सेशन असणार आहे. त्यानंतरच्या पुढच्या जे पण काही सेशन असणार आहे त्यामध्ये आपले प्रॅक्टिकल्स होणार आहेत. ठीक आहे. तर तुम्ही जो काही डिसिजन घेतला आहे, जो काही निर्णय घेतला आहे स्वतःसाठी, तर सर्वप्रथम तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळ्यांनी क्लॅप करायचंय, स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्यात आज. आता का टाळ्या वाजवायच्यात स्वतःसाठी? कारण की आज तुम्ही जो निर्णय घेतलाय स्वतःसाठी, जे पण काही तुम्ही डिसिजन घेतलाय, स्वतःसाठी वेळ काढलाय, बरोबर. आपण रोज घर, नोकरी, व्यवसाय, मुलं, कुटुंब यामध्ये वेळ घालवतो, पण स्वतःसाठी किती वेळ देतो? विचारा जरा प्रश्न स्वतःला की तुम्ही स्वतःसाठी किती वेळ देता? आहे उत्तर फार कमी. काहींचं तर नाहीच असणार, की स्वतःला वेळच द्यायला वेळच नसतो मॅम, बरोबर की नाही? तर बघा, आजचे हे 30 मिनिटं फक्त तुमच्यासाठी आहेत. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं मेडिटेशन म्हणजे काय, मेडिटेशन का करावं, मेडिटेशन करण्याचे फायदे काय असतात, किंवा मेडिटेशनचे काही प्रकार पडतात का, मेडिटेशन नेमकं कोण करू शकतं, ते किती वेळ करायला हवं, आणि हे आपल्याला आज सगळं बघायचं आहे. आणि त्यानंतर एक सुंदर छोटंसं मेडिटेशन पण आज अनुभवणार आहोत. ठीक आहे. तर बघा, खूप लोकांना वाटते की मेडिटेशन म्हणजे काय, तर विचार बंद म्हणजे मेडिटेशन असतं का. अनेकांची समज अशी असते की मेडिटेशन म्हणजे विचार पूर्णपणे बंद, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. बघा, खरं म्हणजे मेडिटेशन म्हणजे विचार बंद करणे नाही, तर मेडिटेशन म्हणजे स्वतःकडे पुन्हा एकदा परत येणं. बघा, स्वतःकडे पुन्हा एकदा परत येणं म्हणजे मेडिटेशन. वर्तमान क्षणात जगणं म्हणजे मेडिटेशन. मनाला शांतता देणं म्हणजे मेडिटेशन. आणि पुन्हा एकदा स्वतःशी कनेक्ट होणं म्हणजे मेडिटेशन. आपल्या मनात दिवसाला हजारो विचार येतात. भूतकाळाच्या आठवणी, भविष्यातील चिंता. भूतकाळाच्या आठवणींमध्ये मला हा असं बोलला, तसं बोलला, ही असं बोलली, हे झालं, ते झालं, जुन्या काही घडलेल्या गोष्टी आहेत. त्याला अनेक वर्ष होऊन जातात, पण तरीही ते आठवल्या की मनाला त्रास देतात. मग का आठवायच्या त्या गोष्टी, बरोबर की नाही? त्यानंतर भविष्याच्या गोष्टी. माझ्या मुलांचं कसं होणार, लग्न कसं होणार, त्याला बायको कशी मिळणार, आम्हाला सून कशी असणार, किंवा ज्यांचं लग्न बाकी आहे तर मला नवरा कसा मिळणार, बायको कशी मिळणार, किंवा सासू सासरे कसे असणार, नोकरी कशी मिळणार, या अशा पुढच्या गोष्टींचे विचार असतात. एकतर माणूस भूतकाळात जगतं, नाहीतर भविष्याची चिंता असते, नाहीतर आहे ते आत्ताचं वर्तमान, घरातल्या जबाबदाऱ्या. भाजी संपलीये, भाजीपाला संपलाय, किराणा संपलाय, लाईट बिल भरायचंय, संध्याकाळी काय भाजी करायची, सकाळी काय भाजी करायची, याची चिंता सतत मनात असते. हे विचार सतत मनात असतात. असतात की नाही हे विचार मनात सगळ्यांच्या? त्यानंतर अजून एक आहे आर्थिक ताण. म्हणजे महिन्याचं जे पण काही असतं, सॅलरी झाली पण 10 दिवसात संपली, लाईट बिल भरायचं, रिचार्ज करायचा, हे असे आर्थिक ताण पण आपल्याला असतात. त्यानंतर नातेसंबंधातले ताण असतात. सासू हे बोलली, सासरे हे बोलले, जाऊ ही बोलली, नवरा असं बोलला, तसं बोलला, याने त्रास दिला, त्याने टोचून बोललं, त्याने टोमणा मारला, हे की नाही? हे आपल्यासाठीच्या समस्या आहेत सध्याच्या. यामुळे काय होतं, मन सतत धावत असतं. एक तर भूतकाळात असतं, नाही तर वर्तमान काळात असतं. आणि चालूच्या स्थितीत असलं तर ते असं आपलं धावपळ करत असतं. आपलं मन हे नेहमी धावपळ करतच असतं. पण मेडिटेशन म्हणजे काय, तर ह्या
धावणाऱ्या मनाला थोडा आराम देण्याची कला म्हणजे मेडिटेशन. बघा, स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्ही आता, की जेव्हा तुमच्या मोबाईलची बॅटरी संपते, तेव्हा तुम्ही काय करतात? मोबाईल चार्ज करतात, बरोबर की नाही? पण जेव्हा तुमच्या मनाची बॅटरी संपली, तर तेव्हा तुम्ही काय करतात? केलंय काय आजपर्यंत? नाही केलंय. करायला हवं की नाही हवं? नक्कीच करायला पाहिजे. जसं गाडीचं पेट्रोल संपल्यावर ती गाडी बंद पडते, तसं मनाचं पूर्णपणे आराम संपला किंवा जी शांतता मिळायला पाहिजे ती नाही मिळाली, तर काय होतं? स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला दडतात. का? तर तुम्ही कधी तुमच्या धावणाऱ्या मनाला आरामच दिला नाही. कधी त्याला चार्जच केलं नाही. तर आपल्या या धावणाऱ्या मनाला चार्ज करण्याची पद्धत म्हणजे मेडिटेशन आहे. मेडिटेशन म्हणजे मनाची चार्जिंग आपण असं म्हणू शकतो. बघा, मेडिटेशनद्वारे काय काय गोष्टी आपल्याला मिळतात. आपला ताण कमी होतो, चिंता कमी होते, राग कमी होतो, एकाग्रता वाढते. त्यानंतर आत्मविश्वास देखील वाढतो, झोप सुधारते, निर्णय क्षमता आपली चांगली होते, नेहमी सकारात्मक विचारांमध्ये आपण राहतो. आपले नातेसंबंध सगळ्यांदेखील हील व्हायला लागतात. नातेसंबंध सुद्धा सुधारतात याने मेडिटेशन नंतर. त्यानंतर काय ओव्हरऑल सगळीकडे आनंदच आनंद. शांत मनाने घेतलेला निर्णय नेहमी चांगलेच असतात. आणि मन शांत करण्याचं माध्यम म्हणजेच मेडिटेशन. तर आता बघूयात आपण की मेडिटेशन नेमकं कोण करू शकतं? येतोच ना हा प्रश्न मनामध्ये. मेडिटेशनसाठी कोणतेही विशेष पात्रतेची गरज नाही. कुठलंही शिक्षण त्याला लागत नाही. कुठलाही वयोगट त्याला नाही. बघा, अगदी तुम्ही महिला आहात, पुरुष आहात, विद्यार्थी आहेत, गृहिणी आहात, व्यावसायिक आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, काम करणाऱ्या महिला आहात किंवा तुम्ही आई आहात. म्हणजे बघा, एकंदरीत ज्या कुठल्या सजीवाकडे मन आहे, ज्या कुठल्या व्यक्तीकडे मन आहे, तो प्रत्येक व्यक्ती मेडिटेशन करू शकतो. तुम्हा सगळ्यांना आहे की नाही? मन आहे ना? म्हणजे तुम्ही सगळेजण मेडिटेशन नक्कीच करू शकतात. आता मेडिटेशनची योग्य वेळ कोणती? अनेकदा हा प्रश्न मनामध्ये येतोच. तसं बघायला गेलं तर सर्वात उत्तम वेळ जी असते ती सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा नंतर, म्हणजे बघा ब्रह्ममुहूर्त ज्याला बोलतो, ती अतिशय उत्तम वेळ मानली जाते. त्यानंतर रात्री झोपण्याच्या अगोदर. झोपण्यानंतर तर आपण स्वप्न बघतो ना, त्यामुळे झोपण्याच्या अगोदर. पण खरं सांगायचं तर बघा, ज्या वेळेला तुम्ही नियमित करू शकता, ज्या वेळेला तुम्हाला सर्वोत्तम तुमची वेळ, तुमचा स्पेशल वेळ असतो किंवा ज्या वेळेस तुम्ही फ्री असतात, तो वेळ फक्त आणि फक्त तुमचा असतो. त्यावेळेसला जर तुम्ही मेडिटेशन केलं तर ते सगळ्यात बेस्ट. कारण की का? तो तुमचा एकांत आहे, तुमचा स्वतःचा वेळ आहे. आणि त्या वेळेत जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाला चार्ज करता किंवा त्या विचारांना कुठेतरी थांबवण्यासाठी जी ऊर्जा तुम्ही देतात, तर ती नक्कीच 100 पटीने अधिक चांगली असते. असू शकतं ब्रह्ममुहूर्तावर नाही उठू शकत किंवा सकाळी कामं असतात, कोणी नोकरीसाठी बाहेर पडतं किंवा एखाद्याला टिफिन असतात, मुलांचे टिफिन, नवऱ्याचा टिफिन. त्यानंतर जेव्हा तुम्हाला दुपारची वेळ जर व्यवस्थित मिळते, तर तुम्ही त्यावेळेस पण मेडिटेशन करू शकता किंवा तुम्हाला रात्रीची वेळ योग्य आहे, तर तुम्ही रात्री पण करू शकता. ज्यांना शक्य आहे ब्रह्ममुहूर्तावरती, तर नक्कीच ब्रह्ममुहूर्तावरती पण तुम्ही करू शकतात. एकंदरीत मला सांगायचं म्हणजे की ज्या वेळेला तुम्ही नियमित आणि अगदी शांत मनाने एका जागी बसू शकतात, तीच योग्य वेळ तुमच्यासाठी मेडिटेशनची असू शकते. सुरुवातीला बघा 5 मिनिटे, नंतर 10 मिनिटे, नंतर 15 मिनिटे असं तुम्ही मेडिटेशनचा टाइम ठरवायचा असतो. अगदी तुम्ही नवीन असाल, तर या सगळ्या गोष्टींची सवय नसल्यामुळे जास्त वेळ करायला गेलात तर नाही होणार. त्याच्यामुळे स्टार्ट करताना कधी 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं असेच तुम्हाला वेळ वाढवत वाढवत जायची आहे. ठीक आहे? त्यानंतर आपण बघूयात की मेडिटेशनचे नेमके प्रकार किती पडतात. बघा, अनेक प्रकार आहेत मेडिटेशनचे, पण जे काही मुख्य प्रकार आहेत इथे त्याबद्दल मी तुम्हाला सांगते आहे की पहिला जो असतो ब्रीदिंग मेडिटेशन, ज्याला बोलतात की श्वासाचं ध्यान, म्हणजे आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करून केले गेलेली प्रक्रिया म्हणजे ब्रीदिंग मेडिटेशन. याने काय होतं? मन शांत होते, ताण कमी होतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते माइंडफुलनेस मेडिटेशन.
माइंडफुलनेस मध्ये आपण काय करतो की वर्तमान क्षणात जी विचार केले जातात ते मेडिटेशन म्हणजे माइंडफुलनेस मेडिटेशन. ठीक आहे. त्यामध्ये काय होतं की आपली चिंता कमी होते, एकाग्रता वाढते. त्यानंतरचा अजून एक प्रकार आहे मंत्रा मेडिटेशन, जे की बऱ्याचदा तुम्ही केलेलं असेल. कुठल्याही एका आध्यात्मिक मंत्राचा जप करणं, ध्यानस्थ अवस्थेत जाऊन जे जप आपण करतो मेडिटेशन, त्याला देखील आपण मंत्रा मेडिटेशन म्हणतो. जसं की तुम्ही स्वामी समर्थांचा करा किंवा एखाद्या देवीचा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो पण काही मंत्र चॅन्टिंग आपण करतो हातामध्ये जपमाला वगैरे घेऊन, तर तो देखील एक मेडिटेशनचाच प्रकार आहे. त्याला बोलतात मंत्रा मेडिटेशन. ओके. त्यामध्ये अनेक विविध मंत्रांचं उच्चारण करत असताना ध्यान केलं जातं. त्याने काय होतं की मन स्थिर होतं आणि त्यानंतर आपल्या देवांचे ब्लेसिंग पण आपल्याला मिळतात. त्यानंतरचं आहे ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. तर आता ग्रॅटिट्यूड मेडिटेशन मध्ये आपण काय करतो की कृतज्ञता व्यक्त करणं. मग ते स्वतःला असू शकतं किंवा इतरांना असू शकतं किंवा एखाद्या परिस्थितीला असू शकतं किंवा एखादी प्रसंगाला असू शकतं. कुठल्याही गोष्टीप्रती, जे चांगलं असू देत किंवा वाईट, त्याच्याबद्दल कृतज्ञ भाव आपल्या मनातनं व्यक्त करणं म्हणजेच ग्रॅटिट्यूड मेडिटेशन. याने काय होतं तर सकारात्मकता वाढते तुमच्या आतली आणि तुम्ही ग्राउंडेड राहतात. म्हणजे किती काही परिस्थिती येऊ देत, किती आनंद आला तरी कंट्रोलमध्येच असणं आणि किती दुःख आला तरी कंट्रोल मधनं असणं, म्हणजे न्यूट्रल लेवलला असणं. त्यानंतरचं एक येतं व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन. यामध्ये आपण काय करतो की सुंदर सकारात्मक चित्र मनात निर्माण करतो. जे मेडिटेशन ट्रेनर असतात तुम्हाला गाईड करतात, एक अशी काही इमेज तुम्हाला दाखवतात आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन तुमच्या मनामध्ये होत जातं. जसं आपण एखादी मूव्ही बघतो तसंच व्हिज्युअलाइज करायचं असतं तुम्हाला, पण ते शब्दांच्या माध्यमातून तुम्हाला गाईड केलं जातं आणि ते तुम्ही बघतात. त्याला बोलतात व्हिज्युअलायझेशन मेडिटेशन. ओके. याने काय होतं आत्मविश्वास आणि मॅनिफेस्टेशन पॉवर तुमची वाढते. त्यानंतर लव्हिंग काइंडनेस मेडिटेशन, स्वतःसाठी आणि इतरांसाठी प्रेम व शुभेच्छा पाठवणं. बघा, कालच आम्ही हे मेडिटेशन घेतलं होतं. स्वतःबद्दल प्रेम व्यक्त करणं किंवा स्वतःच्या शरीराबद्दल प्रेम व्यक्त करणं किंवा इतरांसाठी जे प्रेम व्यक्त करतो अगदी आतल्या मनातल्या कोपऱ्यापासनं, तर त्याला बोलतात लव्हिंग आणि काइंडनेस मेडिटेशन. त्याच्याने काय होतं आतमधली साठलेली सर्व निगेटिव्ह एनर्जी, जी अँगर आपण बोलतो, राग, द्वेष, घृणा, या सगळ्या गोष्टी बाहेर पडतात आणि राग कमी होतो, शांत वाटतं. आणि ज्या कुठल्या व्यक्तीप्रती तुम्ही हे लव्हिंग मेडिटेशन जर करत असणार तर नक्कीच त्या व्यक्तीसोबतचं नातं देखील आपण सुधारू शकतो या मेडिटेशनच्या माध्यमातून. ठीक आहे. तर मेडिटेशन करताना अनेक विचार येतात, मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. तर काय करायचं? बघा, सर्वप्रथम एक महत्वाची गोष्ट समजून घ्या की मेडिटेशन करताना विचार येणं ही काही चुकीची गोष्ट नाहीये. ती पूर्णपणे नॅचरल आहे आणि हे होणं नैसर्गिक गोष्ट. ही असं जाणून बुजून करणं किंवा रोखणं यातला प्रकार हा नाहीये. बघा, अनेक लोक म्हणतात की माझे मेडिटेशन होत नाही कारण खूप विचार मनात येतात. बघा, पण खरं म्हणजे विचार येत असताना मेडिटेशन होऊ शकतं आणि ते तसंच आपल्याला करायचं असतं. आपल्या मनाचे कायम विचार करणं, सॉरी, आपल्या मनाचं कामच आहे की विचार करणं. जसं हृदयाचं काम आहे धडधडणे, घड्याळाचं काम आहे वेळ दाखवणं, तसंच आपल्या मनाचं काम आहे विचार करत राहणं. त्याचं कामच आहे विचार करणं, तो करतच राहणार आहे. म्हणून काय आपण ते विचार करणं थांबवून मेडिटेशन करणं, तर हे असं काही करायचं नसतं. ठीक आहे. विचार येतात आणि आपोआप जातात. म्हणून विचार आला म्हणजे स्वतःला दोष द्यायचा नाही की विचार येत आहे म्हणजे माझं मेडिटेशन होत नाहीये वगैरे, ब्लेम नाही करायचं. या सगळ्या गोष्टी ही नॅचरल गोष्ट आहे. पण जर खूप जास्त विचार येत असतील तर आपण काय करू शकतो? बघा, जेव्हा विचार येतात तेव्हा त्यांच्याशी लढत बसायचं नाही की हा विचार का आला वगैरे वगैरे. काय करायचं, मला विचार नकोय किंवा हे चुकीचं आहे किंवा माझं मेडिटेशन होत नाहीये, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं आपण. कारण की बघा, फक्त स्वतःला आपण हे सांगायचं असतं, कारण की मेडिटेशन मध्ये ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठीक आहे, विचार आला, येऊ देत, त्याकडे लक्ष द्यायचं आणि पुन्हा सोडून द्यायचं आणि पुन्हा आपलं लक्ष आपल्या श्वासांवरती न्यायचं असतं.
मग मेडिटेशन मध्ये आपले ब्रीदिंग पॅटर्न फार महत्वाचा असतो. जेव्हा आपण मेडिटेशन मध्ये श्वास जोरात घेणं किंवा हळूवार सोडणं किंवा हळूवार घेणं, हे जे काही आपण करतो त्याने काय होतात की कुठेतरी तुम्हाला ह्या गोष्टी प्रॅक्टिकली जाणवतील. तर याने आपलं जे विचार आहेत, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होत जाते. म्हणजे विचार येणं थांबत नाही, पण कुठेतरी कमी होतात आणि याच्या प्रॅक्टिसने नंतर नंतर ते पूर्णपणे बंद होऊ शकतात. जितका वेळा विचार येतील तितका वेळा प्रेमाने श्वासांकडे परत यायचं. विचार आला, ठीक आहे, आला तसा तो जाणार आहे. परत आपलं लक्ष आपल्या श्वासांकडे आणण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे विचार आपोआप निघून जातात. हेच तर खरं मेडिटेशनचं टेक्निक आहे. तर नकारात्मक विचार येत असतील तर काय करायचं? तर नकारात्मक विचार आले म्हणजे तुम्ही नकारात्मक व्यक्ती आहात असं मुळीच नाहीये. अनेकदा मनात साचलेल्या भावना ज्या की मेडिटेशनद्वारे हिलिंगद्वारे बाहेर पडत असतात. म्हणून घाबरून जायचं नाही. अनेकांना मेडिटेशनद्वारे जांभई येणं, झोप लागणं किंवा गरगरल्यासारखं होणं, त्यानंतर रडायला येणं, अचानक खूप आनंद वाटणं, हे सगळे इमोशन्स असतात आणि हे बाहेर पडत असतात, ज्या की अनेक वर्षापासून मनामध्ये दबलेल्या असतात. तर त्या बाहेर पडणं ही नॉर्मल गोष्ट आहे. असं मे बी असू शकतं पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. पण म्हणून काही या सगळ्या गोष्टींसाठी घाबरून जायचं नाहीये. ही नॅचरल गोष्ट आहे. ती रिलीज होणं ज्याला बोलतो आपण, इमोशन रिलीज होणं किंवा निगेटिव्हिटी बाहेर पडणं, याचे ते सिम्पटम्स असतात. सो स्वतःला सांगायचं आहे की हा एक फक्त विचार आहे, मी हा विचार नाही. हा विचार येईल तसा निघून जाईल. बघा जसं आकाशात ढग येतात आणि निघून जातात, तसं विचारांचं पण असतं बघा. कुठलाही विचार तुम्ही सतत मनात ठेवू शकत नाही. त्याचा जेवढा वेळ तो असायचा तेवढा वेळ असतो आणि नंतर एखादी सिच्युएशन प्रसंग चेंज झाला तर तसा तो निघून जातो. त्यानंतर जर मन लागत नसेल तर काय करायचं? मन पहिल्याच दिवशी शांत होईल अशी अपेक्षा ठेवायची नाही. तुम्ही आज पहिल्यांदा मेडिटेशनला बसलात आणि लगेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन होईल असं नाही. हा, अनेकांचं होऊ शकतं, बट कंपल्सरी नाही की सगळ्यांचं तेच होणार. वर्षानुवर्षे धावणारे मन तुम्ही 10 मिनिटात कसं काय कंट्रोल करणार बरं? इतक्या वर्षापासून ते धावत आलंय आणि तुम्ही त्याला अर्जंट ब्रेक मारताय. काय होणार? ऍक्सिडेंट होऊ शकतो की नाही? म्हणून पेशंटने हळूहळू याच्यात आपल्याला जायचं असतं. बघा जसं की जिम मध्ये तुम्ही पहिल्या दिवशी गेलात आणि लगेच तुमची बॉडी बनते का? नाही बनत ना? तसंच मेडिटेशन मध्ये पण असतं की सराव करावा लागतो. हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचं असतं. जर एका जागी बसता येत नसेल तर हा पण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. खास करून जे वयोवृद्ध असतात किंवा ज्यांचे गुडघ्यांचे वगैरे प्रॉब्लेम असतात, तर त्यावेळेस त्यांनी काय करायचंय, सुरुवातीला 20 ते 30 मिनिटं एकदम बसण्याचा प्रयत्न करू नका. त्याने त्रास होऊ शकतो. त्यामुळे बेस्ट की तुम्ही अगोदर 3 मिनिटं, 5 मिनिटं, 7 मिनिटं असा वेळ वाढवत वाढवत तुम्ही बसण्याचा प्रयत्न करा. आणि स्टार्टिंगचे आपले काही मेडिटेशन असतात, तर त्यावेळेस मी इन्स्ट्रक्शन पण तसेच देते, की जर तुम्ही खाली जमिनीवरती मांडी घालून बसू शकत नसाल, तर तुम्ही चेअरवरती बसलात तरी चालतं. फक्त नियम आपला असा असतो, की पाठीचा कणा सरळ ठेवायला हवा. ओके? तुम्ही पलंगावरती, सोफ्यावरती बसून शक्यतो टाळायचं आहे. एकतर तुम्ही चेअर घ्या, जे की पाठीमागनं स्ट्रेट असणार. जर तुमची चेअर पाठीमागनं स्ट्रेट नाही, तर त्याच्या मागे पिलो वगैरे ठेवून पण तुम्ही पाठीला सपोर्ट घेऊ शकतात. बट मेडिटेशनसाठी ताठ बसणं गरजेचं आहे. ठीक आहे? त्यानंतर झोप येत असेल तर काय करायचं? हे पण अनेकदा होतं. त्याच्यासाठी ताठ बसणं गरजेचं असतं. त्यानंतर जर रात्रीचं झोप येत असेल तर सकाळी मेडिटेशन करा किंवा चेहऱ्यावरती गार पाणी मारून घ्या. त्याने झोप येणार नाही. त्यानंतर गार पाणी अगोदर पिऊन घ्या. त्याने पण झोप येत नाही. त्यानंतर खूप जास्त फुल जेवण केलंय. जसं की आता वेळच ती आहे की तुम्ही जेवण करून आला असाल, तर असू शकतं की तुम्हाला झोप लागू शकते. ठीक आहे? तर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस टाळायच्या आहे आणि शक्यतो जेवणानंतर लगेच मेडिटेशन करू नये. अर्धा तासाचा तरी गॅप द्यावा. कमीत कमी अर्धा तास किंवा 1 तास. ठीक आहे? खास करून जे ऍडव्हान्स मेडिटेशन असतात, हिलिंगचे मेडिटेशन असतात, त्यावेळेस अगदीच जेवल्या जेवल्या कधीही बसायचं नाही. बेसिक मेडिटेशनला काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही करू शकतात. आणि आपली सुरुवात ही बेसिक पासूनच होणार आहे. ठीक आहे? ऍडव्हान्स लेवलचे मेडिटेशन जे असतात ते 40-40 मिनिटं पण चालतात. त्यानंतर येतं कॉन्सन्ट्रेशन. सॉरी, कॉन्सन्ट्रेशन जर तुमचं होत नसेल मेडिटेशन मध्ये, तर काय करायचं आहे?
कितीही काय केलं तर मनामध्ये अनेक विचार येतात. आणि हे सगळं मी ह्या सगळ्यातनं गेली आहे म्हणून मी हा सिलेबस तुमच्यासाठी तयार केलाय. मला पण सेम ह्याच गोष्टी सगळ्या फेस कराव्या लागल्यात. जेव्हा पण मी मेडिटेशनला बसायचे तेव्हा मला सगळं आठवायचं. माझ्या माहेरी काय चाललंय, सासरी काय चाललंय, माझा मुलगा काय करतोय, आता बाहेर काय चाललंय, माझ्या मैत्रिणी काय करताय, सर्व त्याच वेळी मला आठवायचं. मला तेव्हा वाटायचं की हे मी करते ते बरोबर आहे का, चुकीचं आहे किंवा काय, मला ह्या सगळ्या गोष्टींचं काहीच माहित नव्हतं. मी त्याच्यावरती खूप अभ्यास केला, या सगळ्या गोष्टीचं मी ज्ञान घेतलं, त्याच्यावरती विचार केला आणि इतरांवरती मी म्हणजे ते ट्राय पण केलं मी. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगितलं. कुठेतरी त्यांना चांगले रिझल्ट आले, जे मला लवकर येऊ शकले नाही. जो वेळ मला लागला, तसा वेळ इतरांना लागू नये किंवा ते प्रॉब्लेम इतरांना येऊ नयेत. म्हणूनच मी हा एक स्वतः तयार केलाय हा सिलेबस. आणि सगळ्यांसाठी हे फ्री सेशन मी ठेवलंय मेडिटेशनचं, अगदी बेसिक पासनं तर तुम्हाला हळूहळू मी ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे पण मेडिटेशन करून घेणार आहे तुमच्याकडनं. ओके. फक्त त्यासाठी तुमचं सातत्य आणि निष्ठा महत्वाची आहे. फ्री आहे म्हणून आज आलात उद्या नाही असं करू नका. रोज तुम्ही सातत्याने या. जेव्हा जेव्हा आपलं मेडिटेशन असेल तेव्हा तेव्हा तुम्ही वेळेवरती जॉईन करा. म्हणजे तुमचे बेसिक क्लिअर झालेत ना, पुढे भविष्यामध्ये तुम्ही किती मोठी मेडिटेशन अगदी स्वतः देखील इझिली करू शकतात आणि इतरांचे देखील तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे. आता जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर आपल्याला काय करायचंय, काउंट करायचं. हात हे अगोदर कधीही कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी ब्रीदिंग करून घेणं गरजेचं असतं. 10 पर्यंत श्वास मोजायचे. पहिला बोट करायचा, काही हरकत नाही, बोट केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पहिला बोट बाहेर काढायचा, श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास. श्वास आत गेला, थोडा वेळ होल्ड करायचा, त्यानंतर हळूवार सोडायचा. त्यानंतर पुन्हा श्वास घ्यायचा, होल्ड करायचा, हळूवार सोडायचा. हे 10 टाइम करायचं. त्याच्यानंतर अजून एक टेक्निक, की तुम्हाला श्वास घ्यायला किती वेळ लागतोय, जो तुम्ही श्वास घेताय आतमध्ये त्याला किती वेळ लागतोय, 1 सेकंद लागतोय, 2 सेकंद लागतोय का 3 सेकंद लागतोय. जेव्हा स्टार्टिंग फेज मध्ये असतात तेव्हा अगदी 1 सेकंद मध्ये श्वास घेतला जातो, पण तो अतिशय चुकीची पद्धत आहे. तुम्ही जितके फास्ट श्वासोश्वास करता तितकी तुमची लाईफ कमी होते. तुम्हाला कासव माहितीये का? कासवचा श्वास घेण्याचा टायमिंग सगळ्यात जास्त असतं. म्हणून तो जवळजवळ 300 ते 400 वर्षे जगतो. आणि आपण काय करतो, घेतला सोडला, घेतला सोडला. इतकी घाई असते श्वास घेण्यासाठी पण. तर तसं नाही करायचं. इथून पुढे आपलं मेन उद्दिष्ट तर तेच आहे. याने आपल्या आरोग्यामध्ये पण खूप सुधारणा होते. जेव्हा तुम्ही कुठे फ्री आहात, जिथे कुठे तुम्हाला वेळ आहे, त्या वेळेला तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची आहे. याला बॉक्स ब्रीदिंग बोलतात. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही जिथे कुठे कराल, ते सुद्धा तुमच्यासाठी श्वासांचं मेडिटेशन असणार आहे. तुम्ही ऑफिसमध्ये आहात, घरी आहात, एकटे आहात, जिथे कुठे तुम्हाला वेळ मिळतोय, तिथं तुम्हाला करायचं. ती टेक्निक कशी आहे बघा, मी सांगते. 4 सेकंद पर्यंत हळूवार श्वास घ्यायचा आहे. ओके, चला ट्राय करा सगळ्यांनी. मी 4 पर्यंत मोजते, तोपर्यंत सगळ्यांनी हळूवार श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4. आता होल्ड करायचा आहे. 4 म्हणेपर्यंत होल्ड करायचा आहे. 1, 2, 3, 4. आता हळूहळू सोडायचा मी 4 म्हणेपर्यंत. 1, 2, 3, 4. पुन्हा होल्ड करायचा ना, सोडायचा ना घ्यायचा. 1, 2, 3, 4. थकायला झालं? होणारच, सवयच नाही ना या गोष्टींची आपल्याला. कधी याच्यावरती लक्ष दिलंच नाही आपण. आता इथून पुढे प्रयत्न करा की अगदी 4 पासनं नाही होणार, तुम्हाला सवय असेल तर करा. बट ऍटलीस्ट प्रयत्न करा की तुम्ही 3 पर्यंत तरी करू शकताय. 3 सेकंद पर्यंत हळूवार श्वास घ्यायचा, पुन्हा 3 सेकंद होल्ड करायचा आणि 3 सेकंद मनातल्या मनात हे काउंट करायचंय तुम्हाला आणि हळूवार सोडायचंय. पुन्हा होल्ड करायचा, म्हणजे ना घेणं ना सोडणं. ओके. तिथं पण 4 सेकंद किंवा 3 सेकंद, पण तुम्ही तुमचं बेस्ट एक आयडियल मेडिटेशन होण्यासाठी हे पॅटर्न तुम्हाला फॉलो करायचंय. आता तुमचा आता उद्याचा हाच होमवर्क असणार आहे की तुम्हाला बॉक्स ब्रिदिंग करायचे. याला बॉक्स ब्रिदिंग बोलतात. 4-4 सेकंदाचा अंतरावरती घेणारे, सोडणारे आणि रोखणारे श्वास म्हणजे बॉक्स ब्रिदिंग. ओके. हवं तर तुम्ही नोट्स मध्ये राईट डाऊन पण करून घ्या की कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी
ते फक्त मेडिटेशन मध्ये असू देत किंवा बाहेर कुठलं पण गोष्ट असू देत, तुम्हाला एखादी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, त्यावेळेस तुम्ही बॉक्स ब्रिदिंग करा 5 ते 6 वेळा किंवा 1 5 मिनिटं. त्याच्यानंतर तुम्ही डिसिजन घ्या. तुमच्या निर्णय क्षमता इतकी क्लॅरिटी येते त्यामध्ये की अति योग्य ती योग्य निर्णय तुम्ही घेतात. किंवा इव्हन कोणी तुमच्या घरात स्टुडंट असेल किंवा तुम्ही स्वतः स्टडी करताय, तर त्यावेळेस पण तुम्ही हे पॅटर्न यूज करा आणि मग स्टडी करा. खूप तुमचा चांगला अभ्यास होणार. किंवा कुठलं पण तुम्ही काम करा. होतं ना, घाई गडबड खूप असते. सकाळी सकाळी टिफिन हे ते सगळे कामं असतात. घाईमध्ये कुठलंही काम केलं तर ते वेस्ट, आपण बोलतो ना फास्ट मेक वेस्ट, म्हणजे घाईमध्ये केलेलं कार्य हे अं, वाया जातं. जनरली जस्ट असं बोलतात की ते प्रॉपर होत नाही. त्याच्यामुळे वेळ तर आपल्याला तसाच लागणार आहे. त्यासाठी जर तुम्ही अगोदर बॉक्स ब्रिदिंग केली आणि नंतर तुमचे डेलीचे कामं जरी केले, तर तुमच्या कामांमध्ये सुद्धा खूप चांगली गती तुम्हाला मिळू शकते आणि अगदी पटापट कमी वेळात पटापट जास्त कामं होऊ शकतात. हे सगळ्यांना अप्लाय होतं की अगदी तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा हाऊस मेकर आहात किंवा अजून कुठल्या फील्डमध्ये असाल, तर हे ब्रिदिंगचं टेक्निक आपल्याला मेडिटेशन मध्ये जनरली तुम्हाला यूज करायचंय. जेव्हा पण मी मेडिटेशन मध्ये सांगेल की श्वासांवरती लक्ष केंद्रित करा, त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपल्याला बॉक्स ब्रिदिंगच करायचं आहे. ओके. आता तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न अजूनही असतील. असणारच आहे. प्रश्न असले तरच व्यक्ती शिकतो. बरोबर आहे की नाही? आता हे सगळे प्रश्न माझे पण आहेत ऍक्च्युली. त्या म्हणजे आता नाहीयेत, त्या काळी होते. पण मला आन्सर द्यायला कोणी नव्हतं. आज ऍज अ मेंटर, ऍज अ कोच, मी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी येते आहे. ठीक आहे? तर मेडिटेशन करताना विचार आले तर काय करायचं मॅडम? त्यानंतर माझं मन शांतच होत नसेल तर काय करायचं? माझ्याकडे वेळच नसेल तर काय करायचं? मी रोज मेडिटेशन करू शकेल का? मेडिटेशनमुळे खरंच आयुष्यात बदल होतो का? मी योग्य पद्धतीने मेडिटेशन करत आहे की नाही हे कसं मला कळणार? त्यानंतर माझं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी आहे मॅडम, तर मला याचा खरंच फायदा होईल का? आहेत ना प्रश्न मनामध्ये प्रत्येकाच्या. त्याच्यानंतर मेडिटेशन आणि प्रार्थना याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? किती दिवसांनी परिणाम दिसायला लागतात? मी 1-2 दिवस चुकले तर पुन्हा सुरुवात करू शकते का? किंवा कशी करायची? तर बघा मित्र आणि मैत्रिणींनो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं महत्वाचं आहे. पण चांगली गोष्ट म्हणजे की हे प्रश्न फक्त तुमचे नाहीयेत बरं का. हे प्रश्न माझेही होते आणि मेडिटेशन सुरू करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच प्रश्न येतात. 100% बरोबर आहे की नाही विचारून बघा स्वतःला, की हे प्रश्न आपल्या मनामध्ये जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मेडिटेशनला बसणार होतात, तेव्हा आले होते की नाही? म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका. का माझ्याकडून होणार नाही? येस, आय एम परफेक्ट. आय कॅन डू एव्हरीथिंग. स्वतःला अफर्मेशन द्या. कॉन्फिडंटने बोला, की नाही मी प्रत्येक गोष्ट करू शकतो. माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे, की मी प्रत्येक गोष्ट नव्याने शिकू शकते आणि करू शकते. जी गोष्ट तुम्ही ठामपणाने ठरवून घेतात, तर ती तुम्हाला होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. फक्त स्वतःशी ठामपणे निर्णय करणं फार महत्वाचं आहे. तर आज मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते, की बघा मेडिटेशन यशस्वी होण्यासाठी परफेक्ट असण्याची गरज नाहीये. फक्त सुरुवात करणं गरजेचं आहे. हे प्रश्न असतील सध्यापुरते ते बाजूला ठेवा. आज काय महत्वाचं आहे, की आज तुम्ही आज या फ्री मेडिटेशन मध्ये आला आहात. बरोबर? आणि इथे तुम्हाला शिकायचं आहे आणि ती तुम्ही सुरुवात केलीये. पहिला पाऊल तुम्ही उचललाय. आता बाकीचे पाऊल माझ्यासमोर तुम्हाला पुढे-पुढे टाकायचे आहेत. ऑलरेडी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या आज इथे क्लिअर झाल्या असतील. ठीक आहे? सो इथं इम्पॉर्टंट आहे की सुरुवात करणं. दररोज 5 मिनिटं, 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा. मनाला कुठेतरी स्टॉप द्या. जसा मोबाईल रोज चार्जिंग करतो, तसं स्वतःलाही चार्ज करा. नक्कीच करणार आहात सगळे. काहीतरी लाईक वगैरे करा, कमेंट्स करा. तुम्ही स्वतःमध्ये होणारा सकारात्मक बदल नक्कीच अनुभवायला सुरुवात करणार आहात इथून पुढचे काही दिवस. चला, तुमच्याकडनं मला कमेंट हवी आहे. आजच्या सेशनमध्ये तुम्हाला नेमकं काय शिकायला भेटलं? आणि पुढील 7 दिवस रोज किमान 5 मिनिटं मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कमेंट फास्ट.
स्क्रीनवरती नका लिहू शुभांगी मॅम, कमेंट करा. ठीक आहे चला. ठीक आहे, इथे कमेंट केली नसली तरी स्वतःला एक दीर्घ श्वास घ्या आणि हृदयावरती हात ठेवून बोला की हो मी तयार आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि बोलायचं की हो मी इथून पुढचे काही दिवस दररोज मेडिटेशन करण्यासाठी तयार आहे. दीर्घ श्वास देऊन स्वतःला कमिटमेंट करायची आहे. हो मी तयार आहे. माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी तयार आहे. सकारात्मक दिशेने एक पाऊल टाकण्यासाठी मी तयार आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी मी तयार आहे. येस आय एम रेडी अँड आय कॅन डू एव्हरीथिंग. मी अगदी सहजतेने सर्व काही करू शकते आणि मी नक्की करणार आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि मी माझं आयुष्य आजपासनं चेंज करणार आहे. सो स्वतःचा थँक्यू बोलायचंय. स्वतःला थँक्यू बोला की जो निर्णय तुम्ही आज घेतलाय स्वतःसाठी, तर त्याबद्दल स्वतःचे आभार मानायचे आहेत. चला थँक्यू सो मच. त्यानंतर बघा, जसं की मी तुम्हाला बोलली, रोज आपल्याला या गोष्टीमध्ये सातत्य महत्वाचं आहे. तर मेडिटेशन तुमचं व्यवस्थित व्हावं यासाठी ज्या काही टिप्स मी तुम्हाला देत आहे, त्यासाठी आहे की रोज एकाच वेळेला मेडिटेशन तुम्हाला करायचं आहे. तुमच्या त्या गोष्टीमध्ये सातत्य महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही जिथे कुठे बसता, रोज सारखी सारखी जागा चेंज करायची नाही. एकच अशी शांत जागा निवडा की जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. त्यानंतर छोट्या छोट्या लहान जे की 10 मिनिटं 15 मिनिटं अशा याच्यापासून तुम्ही सुरुवात करा. पहिल्याच दिवशी जास्त वेळ बसू नका. जे बिगिनर्स आहेत त्यांनी कमी वेळ घ्या. जर करू शकत असेल तर करायचं. बट तुमच्याकडनं होतंय आणि तुम्ही खूप कमी वेळ करताय तर असं नाही करायचं. होत आहे ना तर ठीक आहे. बट जास्त वेळ तुम्हाला आता वाटतं की बस आता नाही मन, तर त्यावेळेस तुम्ही थांबू शकतात. त्यानंतर स्वतःची जे कंपॅरिझन आहे ते इतरांसोबत करायचं नाही. आता इथे बरेचसे तुमचे सिनियर पण आहेत की जे अनेक वर्षापासून मेडिटेशन करताय, अनेक वेळ करू शकतात. त्यांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी जाणवू शकतात. एखाद्याला प्रकाश जाणवतो, ऊर्जा जाणवते. काहींना आराध्य दैवत, देवी देवता दिसू शकतात किंवा आपले आई वडील जर आपले जे पित्र असतात या जगात नसतील तर त्यांचं पण दर्शन या मेडिटेशनच्या माध्यमातून होतं. त्यांचे आशीर्वाद मिळतात किंवा पित्रांचे आशीर्वाद मिळतात किंवा आपले एक आध्यात्मिक गुरु, आपले कुलदैवत, कुलदेवी यांचे देखील दर्शन आपण मेडिटेशनच्या माध्यमातून घडवून आणत असतो. तर हे सिनियर आहेत तर त्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिसतील. पण गरजेचं नाही की ते तुम्हालाही दिसावं. तुम्ही सुरुवात आहे तुमची. सो आपलं कंपॅरिझन कधीच कोणासोबत करायचं नाही. कारण की प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. प्रत्येकाची ऊर्जा वेगळी असते. प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगळे असतात. सो कंपॅरिझन करायचं नाही या ठिकाणी आणि विचारांशी म्हणू नका. आता विचार येतोय, का येतोय, का येतोय, का येतोय? ठीक आहे, आला तसा जाणार आहे तो. थांबणार नाहीये. म्हणून उगाच त्याला काही जास्त तिथे डोकं लावायचं नाही. त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या. इझी आहे. त्यानंतर श्वासांवरती लक्ष केंद्रित करायची प्रॅक्टिस तुम्हाला करायची. हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. मेडिटेशनमध्ये प्रॉपर सगळं अगदी
पाहिजे तसं होण्यासाठी. बेस्ट आपला श्वास असतात, श्वासांवरती लक्ष देणं. त्यानंतर अपेक्षा ठेवू नका. आज तुम्ही सुरुवात केली आणि आजच चमत्कार होईल अशी अपेक्षा ठेवायची नाही. करत राहायचं आणि सोडून द्यायचं. एक दिवस नक्की मिरॅकल होतो आणि लाईफ चेंज होतो. शरीर आरामदायक ठेवा. म्हणजे अतिशय ताठ बसणं किंवा तुमच्या क्षमतेपेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी करणं किंवा मांडी घालण्याची पद्धत पण जर आहे, तर तुमच्याकडनं नाही होते, पाय दुखताय, तर तुम्ही सरळ लांब पाय करू शकतात. हरकत नाही. पण जिथे तुम्हाला वेदना, त्रास होतोय, अशी कुठलीच गोष्ट मेडिटेशन मध्ये करायची नाही. हा, मी जरी सांगते ताठ बसा, पण तुमच्याने कितपत बसलं जातंय हे तुमच्यावरती डिपेंड करतं. ठीक आहे? त्यानंतर स्वतःवरती प्रेम करा. फार महत्वाचं आहे. जो व्यक्ती स्वतःवरती प्रेम करत नाही, त्याला इतरही प्रेम करत नाही किंवा इतर लोकही त्याला रिस्पेक्ट देत नाही. त्याच्यामुळे स्वतःचं महत्त्व ओळखा आणि स्वतःला प्रेम करा. कारण की मन भटकलं तरी स्वतःला दोष देत बसायचं नाही. झालं गेलं जे काही झालं असेल, अनेकांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सफरिंग चालू आहे. पण त्यासाठी कधीच स्वतःला ब्लेम करू नका. कधीतरी एखादी व्यक्ती, वेळ, प्रसंग किंवा आपले पास्ट कर्म या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असतात. जी पण काही चालू आहे तुमच्या मनामध्ये, जे पण काही स्ट्रगल, सफरिंग आहे, तर त्याला ब्लेम नाही करायचं. आणि अगदी मनमोकळेपणाने स्वतःवरती प्रेम करा, महत्व द्या स्वतःवरती. ठीक आहे. त्यानंतर सातत्य ठेवायचं आहे. दररोज 5 मिनिटं, कमीत कमी जास्तीत जास्त 20 मिनिटं आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. ठीक आहे. जर मेडिटेशन करताना विचार येत असतील, मन भटकत असेल, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल किंवा शांत बसता येत नसेल, तर काळजी नाही करायची. हे जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसोबत सुरुवातीला घडते. मेडिटेशन म्हणजे विचार थांबवणे नाही, तर विचार आलं तरी पुन्हा वर्तमानात क्षणात परत येणं, हे महत्वाचं आहे. त्यामुळे स्वतःला दोष द्यायचा नाही. फक्त रोज थोडा वेळ प्रॅक्टिस करा आणि जिथे आहात तिथून सुरुवात करा. समजा तुमची अगोदर प्रॅक्टिस झाली असेल, तर तिथनं तुम्ही स्टार्ट करायचंय. ठीक आहे. सातत्य ठेवा. त्यानंतर नक्कीच परिणाम तुम्हाला दिसायला लागतील. तर आता आपण मेडिटेशनचं प्रॅक्टिकल करणार आहोत. त्यापूर्वी जर कोणाचा काही प्रश्न असेल, तर तो प्रश्न आपण घेऊयात. जर काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. कोणाचा काही प्रश्न असेल तर हँड रेज करायचा आहे. नसेल तर थम्सअप दाखवायचं, म्हणजे आपण पुढे जाऊयात. ह्याची फीज वगैरे काय असणार आहे का आफ्टर 7 डेज? नाही मॅम, फ्री देव ठेवलंय. आपलं ऍडव्हर्टायझिंगच तशी होती की फ्री मेडिटेशन, फ्री आहे तुम्हाला. बिकॉज मला ही वगैरेच्या गोष्टी एक्सपिरियन्स करायचे आहेत, त्याच्यामुळे विचारते आहे मी तुम्हाला. मग ते वेगळे सेशन असतात मॅम आपले, त्याचे चार्जेस असतात. मेडिटेशन फक्त फ्री असणार आहे. बाकी जर तुम्हाला ऑकल्ट मध्ये प्रॅक्टिस करण्यासाठीचे काही कोर्सेस करायचे असतील, तर त्याची माहिती तुम्हाला उद्या मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला पर्सनली त्याची माहिती देईल. ठीक आहे. ओके. हम्म. कल्याणी मॅम, तुम्ही जर माईक ऑन करून बोललात तर मला नक्कीच चांगलं वाटेल. हा, बोला कल्याणी मॅम, काय प्रॉब्लेम आहे? बिनधास्तपणे, मोकळेपणाने बोलायचं. इथे काही असं बर्डन नाही. सगळे आपलेच बंधू आणि भगिनी आहेत इथे. मुक्तपणाने जगायला शिका, घाबरायचं नाही कुठेच. विचार खूप येतात मॅडम, त्याच्यामुळेच हे सगळे आजार होतात. थँक्यू सो मच शीतल मॅडम. तेच आपल्याला थांबवायचं की विचारच सगळ्या गोष्टीचं मूळ कारण आहे. बघा, कधी मनातनं व्यक्त न होणं. इंट्युशन म्हणजे काय? आपल्या मनामध्ये काहीतरी विचार घडण्याच्या अगोदर आपल्याला कळणं किंवा काहीतरी विचार आपल्या मनामध्ये येणं आणि त्याच्याद्वारे आपल्याला काहीतरी संकेत मिळणं म्हणजे इंट्युशन. ओके.
बॉक्स ब्रिथिंगचे मेडिटेशन नाही मॅम, ती टेक्निक आहे. म्हणजे ब्रिथिंगच्या सॉरी मेडिटेशनच्या अगोदर जे जे प्रॅक्टिकल आपण करणार आहोत, तर त्याला बॉक्स ब्रिथिंग म्हणतात. बॉक्स ब्रिथिंग म्हणजे काय, तर 4 सेकंदापर्यंत श्वास आत घ्यायचा आहे, 4 सेकंद रोकायचा आहे, त्यानंतर पुन्हा 4 सेकंद पर्यंत हळूवार सोडायचा आहे आणि पुन्हा एकदा रोकायचा आहे. त्याला आपण बॉक्स ब्रिथिंग बोलतो. ओके. जेव्हा पण तुम्हाला काही घरामध्ये अनबन झालीये, भांडण झालंय, काहीतरी चुकीचं घडलंय, त्यावेळेस तुम्हाला एक टेक्निक देते बघा. आपण शांत राहायचं. हा, पण सवय नसेल तर खूप त्रास होणार. जे लोक ऑलरेडी शांत आहेत त्यांना काही वाटत नाही. बट शब्दाला शब्द लागला की वाद वाढतात. मग ते जर टाळायचे असेल तुम्हाला, तर त्यावेळेस पटकन बॉक्स ब्रिदिंग आठवायचं, शांत बसायचं आणि फक्त त्या व्यक्तीकडे प्रेमाने बघत बॉक्स ब्रिदिंग करायची. तुमचं त्याच ठिकाणी भांडण पूर्णपणे संपणार. गॅरंटी माझी, ट्राय करून बघा आणि नक्कीच येणाऱ्या 7 दिवसात मला रिझल्ट पण सांगा. अजून काही प्रश्न कुणाचे? मेडिटेशन साठी सुरुवात करायची. ओके. तर मेडिटेशनसाठीचे नियम असे असतात, की आपल्याला आसनावरती नेहमी बसायचं असतं. मेडिटेशन करताना नेहमी आपल्याला आसनावरतीच बसायचं असतं आणि जे आपलं आसन आहे, ते इतर कुणालाही द्यायचं नाही. कारण की त्या आसनावरती आपली ऊर्जा तयार होते आणि ती ऊर्जा आपल्याला अजून चांगली प्रगती करण्यासाठी पुश करत असते. येस, या 7 दिवसामध्ये तुम्हाला अनेक मेडिटेशनचे प्रकार होणार आहेत. आणि बघा, एक लक्षात घ्या, हा 7 दिवसाचं माझं कमिटमेंट आहे. पण इथून पुढे माझे प्रत्येक महिन्याला किंवा जे पण काही मेडिटेशन मला घ्यायचे आहेत, ते प्रत्येक मेडिटेशन तुम्ही करू शकतात. म्हणून 7 दिवस झालं म्हणून कम्युनिटी लेफ्ट करायची नाहीये. इथून पुढचे जे पण काही मेडिटेशन माझे होणार आहेत, तर त्याची लिंक तुम्हाला तिथेच मिळणार आहे. आणि मेडिटेशन व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे मार्गदर्शन केले जातील, जे की तुम्हाला हळूहळू करतील. अगदी पहिल्याच दिवशी सगळं सांगणं मला योग्य वाटत नाही. ओके. 7 दिवसात सगळेच घेऊयात आपण, एक 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 ट्राय करूयात. पण तुमचा होमवर्क तुम्ही सुरू करा. बॉक्स ब्रिदिंगची प्रॅक्टिस, 5-5 मिनिटं रोज बसणं आणि सगळ्यात महत्वाचं थोडंसं कमी बोलायचं आता इथून पुढे. बघा, तुमच्यामध्ये मिरॅकल्सली चेंज होतील. थँक्यू सो मच कल्याणी मॅम. रोशनी मॅम, तुम्ही मला पर्सनली मेसेज करा, तुम्हाला कम्युनिटी लिंक मी देते. तुम्ही आता कुठनं जॉईन झालात? चला. 7 दिवस फ्री मेडिटेशन घेण्याचं कारण असं, की जो अधिक मास आहे आणि कुठेतरी ऍज अ मी कोच, ऍज अ लाईफ कोच, गुरु, टीचर म्हणून जे पण काही आहे, तिथे माझे बरेचसे स्टुडंट पण आहेत. तर मला काहीतरी द्यायचं होतं. मी त्यांना तर देणारच होती, पण म्हटलं की आपण काहीतरी अशा बऱ्याचशा महिला आहेत किंवा बंधू आहेत, की ज्यांना या सगळ्या गोष्टींची खरंच गरज आहे. कारण की फक्त मेडिटेशन एखादं तुम्ही जॉईन केलं, बसलात आणि केलं, त्याला अर्थ नाही. जोपर्यंत तुमचा बेस क्लिअर राहत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढच्या स्टेप नाही कळत. म्हणून हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. तुम्ही 1 ते 10 पर्यंत नाही शिकलात आणि डायरेक्ट 100 पासून पुढे स्टार्ट केलं, तर तुम्हाला कळणार आहे का? नाही कळणार ना. म्हणून मी सुरुवात कधी 0 पासून तर 10 पर्यंतच माझी प्रत्येक याची स्टेप अशीच असते. सो हा जो सिलेबस आहे, मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सने, माझ्या स्टडीतनं तयार केलाय. हा मला कुठल्याही गुरुने, कुठल्याही टीचरने नाही शिकवला. खास तुमच्यासाठी किंवा जे माझ्या कम्युनिटीशी जोडले जातात, ते माझ्यासाठी फॅमिली सारखे असतात आणि नक्कीच त्यांच्यासाठी मी अगदी मनापासून या सगळ्या गोष्टी करत असते. ओके. सो अजून कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकतात या बाबतीत. सिलेबस काय आहे किंवा अजून काही टेक्निक तुम्हाला जाणून घ्यायची आहे किंवा काय तुमच्या मनात प्रश्न असतील ते विचारा. कारण की इथून पुढे आपलं मेडिटेशन होणार आहे. करायचं स्टार्ट सगळ्यांनी. ओके. करायचं स्टार्ट.
चला, सगळ्यांनी पाणी पिऊन घ्यायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. आणि जर कोणी डिस्टर्ब करणार असेल असं तुम्हाला वाटतंय तर अगोदरच हेडफोन लावून घ्या आणि घरात जरा सांगून ठेवा की मला डिस्टर्ब करायचं नाही. मोबाईलचा डीएनए मोड ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आता इथून पुढे जे पण काही मी इन्स्ट्रक्शन देईल त्या जशाच्या तशा फॉलो करायच्या आहेत. जे पण काही अफर्मेशन मी बोलेल त्या मनामध्ये तुम्ही बोलायच्या आहेत. ठीक आहे, बेसिक मेडिटेशन आपलं असणार आहे. आणि अगदी व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी घेते म्हणजे तुम्हाला प्रॉपर ते जमेल. ओके. सो डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, हळुवारपणे श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचे आहे. हळुवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. बॉक्स ब्रीदिंग इथे आपल्याला सुरुवात करायची आहे. हळुवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3. श्वास रोकायचा आहे. 1, 2, 3. हळुवार श्वास सोडायचा आहे. 1, 2, 3. अगेन हळुवार श्वास घ्यायचा आहे. होल्ड करा. हळुवार श्वास सोडायचा आहे. हळुवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासांवरती लक्ष केंद्रित करा. श्वास आत येतोय, हळुवार बाहेर जातोय. हळुवार श्वास आत येतोय, हळुवार बाहेर जातोय. येणारा प्रत्येक श्वास तुमचे शरीर, मन, 7 चक्राणी औरामध्ये सर्व प्रकारची सकारात्मक ऊर्जा आत घेऊन येत आहे. आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं आहे. मनामध्ये काही विचार येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे. काहीही बदल करायचा नाहीये. स्वीकार करायचा आहे त्या विचारांचा. जर विचार आले तर त्यांच्याशी भांडायचे नाही. फक्त त्यांना जाऊ द्यायचे आहे. पुन्हा एकदा हळूवार दीर्घ श्वास घ्यायचा आहे. येणाऱ्या तुमच्या श्वासासोबत संपूर्ण सकारात्मक ऊर्जा तुमच्या नाकाद्वारे तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. जाणाऱ्या श्वासासोबत तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये, मनामध्ये जी पण काही नकारात्मक भावना असेल, नकारात्मक विचार असेल, पूर्णपणे निघून जात आहे. बघा, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि स्वतःशी काही अफर्मेशन द्यायची आहेत. एक श्वास घ्यायचा आहे आणि म्हणायचंय मी शांत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना ही अफर्मेशन तुम्हाला रिपीट करायची आहेत. श्वास आत, मी शांत आहे. मी सुरक्षित आहे. मी आनंदी आहे. मी निरोगी आहे. माझ्या आयुष्यात भरपूर प्रेम आहे. माझ्या आयुष्यात भरपूर समृद्धी आहे. मी स्वतःवरती प्रेम करत आहे. आता कल्पना करा, तुमच्या डोक्यावरती एक सुंदर सोनेरी प्रकाश तुमच्या डोक्यामधनं, तुमच्या क्राउन चक्रातनं तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. जणू सकाळच्या कोवळ्या सूर्याची किरणं डोक्यावरती यावीत आणि तुमचं संपूर्ण शरीर शुद्ध करावं अशा पद्धतीने तुम्हाला अनुभव करायचा आहे. एक सुंदर सोनेरी प्रकाश तुमच्या डोक्यावर पडत आहे. तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरात पसरत आहे आणि याच सोबत तुमच्यामध्ये असणारा सर्व ताण, सर्व चिंता, सर्व सकारात्मकता विरघळत आहे. तुम्ही शांत आहात, सुरक्षित आहात आणि आनंदी आहात. आता हळूवार श्वासांकडे लक्ष पुन्हा आणायचे आहे. तुमच्या संपूर्ण शरीराकडे लक्ष केंद्रित करायचे आहे. तुमच्या शरीरामध्ये होणाऱ्या संवेदना, हातापायांमध्ये जाणवणाऱ्या संवेदना याकडे तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. काहीतरी नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरातनं बाहेर पडत आहे असा अनुभव करायचा आहे. मनामध्ये साठलेले विचार, ताण, टेन्शन सर्व काही आज निघून जात आहे. तेजस्वी सूर्याच्या किरणाप्रमाणे असणाऱ्या या प्रकाशाने तुमचं संपूर्ण शुद्धीकरण होत आहे. तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या संवेदनांकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि जोरात श्वास सोडत असताना स्वतःला अफर्मेशन द्यायचंय की आज मी शांत झालीये, शुद्ध झालेली आहे. संपूर्ण सकारात्मकता तुम्ही अनुभवत आहात. खूप शांत तुम्ही फील करत आहात. याच शांततेसह हळूवार तुमच्या हातांची आणि पायांची हालचाल करायची आहे. हळूवार हातांची आणि पायाची हालचाल करायची आहे. रिलॅक्स. दोघं हात रब करायचे आणि डोळ्यावरनं फिरवत हळूवार डोळे उघडायचे आहेत. रिलॅक्स. सो आज तुम्ही मेडिटेशनचा पहिला सुंदर अनुभव घेतला आहे. थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी. लक्षात ठेवा, मेडिटेशन म्हणजे परफेक्ट होणे नाही. मेडिटेशन म्हणजे रोज स्वतःकडे परत येणे. फक्त 10 मिनिटं दररोज दिलीत तरी तुमच्या जीवनातील मोठा बदल तुम्हाला दिसू लागेल. जर आजचे सेशन तुम्हाला आवडले असेल तर कृपया तुमचा अनुभव नक्की शेअर करा. तसेच तुमच्या मैत्रिणींना आणि कुटुंबियांना या मेडिटेशनच्या कम्युनिटीमध्ये जोडण्यासाठी तुम्ही त्यांना आमंत्रित करू शकता. तुम्हाला जर माझं शिकवणं किंवा आजचं सेशन आवडलं असेल
तर उद्या नक्कीच तुमच्या जवळ कोणी असं वाटत असेल तुम्हाला की खरंच यांना देखील या गोष्टीची गरज आहे, त्यांना नक्कीच माझा कॉन्टॅक्ट शेअर करा, कॉन्टॅक्ट करायला सांगा आणि मी त्यांना कम्युनिटीमध्ये ऍड करणार. सो ऋतुजा मॅडम, कसा होता तुमचा आत्ताचा अनुभव? बरं, जरा रिलॅक्स वाटतंय खूप दिवसांनी. थोडं जास्त म्हणू विचार येत होते कसं बाजूला आवाज चालू आहे डीजेचा बिल्डिंगच्या बाहेर. तरी हम्म. सुद्धा मी लक्ष श्वासांकडे केंद्रित करत होते. छान वाटलं तुमचं जे तुम्ही सांगत होता ते एकदम व्हिज्युअलायझेशन करून भारी वाटलं. चला, थँक्यू सो मच मॅडम. त्यानंतर मोनिका मॅडम, कसा होता तुमचा आजचा अनुभव? खूपच सुंदर होता मॅडम. एकदम रिलॅक्स फील झालं. मन शांत झालं. तुम्ही जे अफर्मेशन देत होता त्यानुसार एकदम पॉझिटिव्हिटी आल्यासारखं मध्ये फील होतं. थँक्यू सो मच मॅम. तुमचे कॅमेरे जर ऑन असलेत तर मला ऍटलीस्ट कळणार तुमची एनर्जी की कितपत तुम्हाला रिझल्ट येत आहे किंवा काय तुमच्यामध्ये चेंजेस होत आहे. जर तुम्हाला खरंच काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन स्वतःच्या आयुष्यामध्ये हवा असेल तर तुमचे कॅमेरे ऑन ठेवा. मी बऱ्याच वेळा सगळ्यांना सांगते, याने माझा फायदा नाही होत, याने तुमचा फायदा होतो. कारण की कुठल्या तरी परफेक्शन किंवा एखादी कोच समोर जेव्हा तुम्ही असतात तर तेव्हा त्याची सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी आपला कॅमेरा ऑन ठेवायचा असतो. आणि ही बेसिक गोष्ट ऍटलीस्ट तुम्हाला तेवढं माहित हवं की आपण कॅमेरा ऑन करून बसायचं असतं. सो काळजी घ्या या सगळ्या गोष्टींची, कारण की जे पण मेडिटेशन आम्ही घेतो तर एक हायएस्ट एनर्जीला आम्ही आव्हान करत असतो, त्या ऊर्जांना बोलवत असतो आणि त्याचा पुरेपूर फायदा तुम्हाला व्हावा यासाठी आम्ही तुमच्यासाठीच प्रार्थना करत असतो. आणि याच गोष्टीमुळे आम्ही वारंवार सांगतो की कॅमेरा ऑन ठेवा. सो तुमची इच्छा नसेल ठेवायचा तर, कारण की ऊर्जा किती घ्यायची आहे ते तुमच्यावरती डिपेंड करतं. फ्री जरी असलं तर ऊर्जा भेटते तर ती घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुम्ही कॅमेरा ऑन करून मेडिटेशन करून बघा, त्या दिवशीचा तुमचा रिझल्ट बघा आणि ज्या दिवशी तुमचा कॅमेरा बंद असतो त्या दिवशीचा रिझल्ट तुम्ही बघा, तुम्ही स्वतः अनुभव करणार. ठीक आहे. आय होप आता जे 4-5 कॅमेरा ऑन झाले तर त्यांनी प्रॉपर केलं असेल मेडिटेशन. प्रतीक्षा मॅडम, केलं मेडिटेशन? कारण की मी तुम्हाला बघितलंच नाही तुम्ही करत होतात की नाही. तुम्ही आत्ता कॅमेरा ऑन केला. माईक ऑन करा. आणि इथे सगळ्यांना बोलावं लागणार आहे, कारण की इथे हे फक्त एखादी कोर्स किंवा कोचिंग असं काही नाहीये. इथे आपण सगळ्या मैत्रिणी आहोत असं समजायचं आहे. आणि काय तुमचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच सांगा. त्यातनं काहीतरी मला कुठेतरी ब्रह्मांडाने ते स्किल मला दिलंय की तुमच्या दुःखातनं मी तुम्हाला बाहेर काढू शकते. अगदी बिनधास्तपणे तुम्ही मला विचारू शकता. इथे नसेल विचारायचं तर तुम्ही पर्सनली विचारा. माझा कॉलिंगचा टायमिंग जो आहे सकाळी 9 ते 10:30 पर्यंतचा असतो. त्यावेळेस मला अगोदर मेसेज करायचा, मी फ्री असले तर तुमचा कॉल घेणार. ओके. येस, बोला प्रतीक्षा मॅम, कसा होता तुमचा अनुभव? माईक तुमचा बंद आहे. छान होता मॅडम आजचा दिवस. रिलॅक्स वाटलं. चला, छान. तेवढेच तुमचे 2 शब्द ऐकायला आला म्हणजे काहीतरी वाटतं की मी शिकवलं तुम्हाला आणि तुम्हाला समजलं. नाहीतर असं होतं की मी एकटीच बडबड करते. चला, आमचे जुने स्टुडंटचा अनुभव घेऊयात आता. हंकारे सर, कसं वाटलं आजचं मेडिटेशन? तुमच्यासाठी खूप छोटंसं होतं ते, कारण की आपण 40-40 मिनिटाचे मेडिटेशन करतो. सर्वांना आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम, आतापर्यंत जे आम्ही मेडिटेशन करत होतो हे समोर मोबाईल लावायचं आणि 40 मिनिटं अर्धा तास करत राहायचं आणि मोबाईल जे सांगेल तस त्याप्रमाणे आपण ते करत राहायचं. मग त्यामध्ये कधी कधी आपल्याला पाय दुखत होते, पाठ दुखत होती, गुडघे दुखत होतं, हे सर्व होत होतं, नाही असं नाही. पण तुम्ही आता जे सांगितले टेक्निक काय काय आहे ते, जे मन शांत असावं आणि तुम्ही जे आता मेडिटेशन घेतलं ते मेडिटेशन घेत असताना पूर्णपणे मन शांत झालेलं आहे. म्हणजे आता कसं मेडिटेशन असतं याचा अनुभव आम्हाला आला आतापर्यंत. ठीक आहे. चला, थँक्यू सर. जो सिलेबस आपला होता, जो याआधी कधी तुम्ही कुठल्या कोचकडनं किंवा गुरूंकडनं अनुभवला होता किंवा माझ्याकडनंही मे बी नसेल अनुभव, कारण की मी आज हे फर्स्ट टाइम शिकवलं सगळ्यांना. मेडिटेशनची सुरुवात बेस जी होती तुमची अशी झाली होती का हंकारे सर? का नाही, डायरेक्ट अशी बसल्या कधीच होतात मेडिटेशनला? कधीच झालं नाही. फक्त डायरेक्ट मोबाईल चालू करायचा
तुम्ही ऐका आणि तुम्ही शांत बसा मांडी घालून. अच्छा, म्हणजे तुमची सुरुवात डायरेक्ट 100 पासून 1000 पर्यंत झाली होती. 1-2 शिकलातच हो. नाही. फक्त फक्त आम्हाला पीटीच म्हणजे शारीरिक काही कवायत करताना फक्त आम्हाला ब्रीथिंग तेवढं माहिती होतं तेवढंच. हा हा हा. ठीक आहे सर. चला, थँक्यू सो मच. ओके ओके. त्यानंतर स्मिता कदम मॅडम, कसा होता तुमचा आजचा मेडिटेशन पेक्षा मेडिटेशन तुमच्यासाठी नसणं होत असते, कारण की तुम्ही ऑलरेडी सिनियर आहात. तुम्हाला सिलेबस कसा वाटला किंवा जी बेसिक माहिती आज तुम्हाला मिळाली मेडिटेशनच्या बाबतीत ती कशी होती? नमस्ते मॅडम. खूप छान होते आणि नमस्ते. मेडिटेशन खूप छान झालं. खूप म्हणजे शांत मन आतून पूर्ण शांत होतं. प्रत्येक तुमच्या शब्दावर ते शांतता जी आतमध्ये पाहिजे, हम्म. ती आंतरिक शांतता छान होती. चला, थँक्यू सो मच मॅडम. छाया वाघ मॅडम, तुम्हाला कसं वाटलं? खूप छान झालं. थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आज मेडिटेशन तर तुमच्याकडे भरपूर केलेले आहेत आणि खूप छान म्हणजे परिणाम पण त्याचे आलेले आहेत. आजचं मेडिटेशन तर आमच्यासाठी खूप म्हणजे छोटस होतं पण छान होतं. पण सुरुवात जी होती, आज तुम्ही जी सुरुवात केली की मेडिटेशन, कारण जेव्हा पण आतापर्यंत मी जितके काही मेडिटेशन केलेले आहेत, एकतर मला जांभळ्या येतात मेडिटेशन करत असताना, किंवा जास्तीत जास्त वेळा असं होतं की माझ्या डोळ्यातून पाणीच गळतं. आज आज अगदी छोटं होतं तरी पण माझ्या डोळ्यातून पाणी आलं. हे माझ्यासोबत नेहमी होतं. तर मला पण असं कायम वाटायचं की असं का होतं, पण आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज मला मिळाली तुमच्याकडून. म्हणजे आता बिनधास्तपणे असं वाटतं की तुमचे जे पुढील 6 दिवस आता आहेत ते मेडिटेशन अगदी छान होईल आणि ते छानपैकी आम्ही करू शकू. कारण मनात विचार येतात, मग खरोखर प्रत्येकाच्या मनात विचार तर येतात, माझ्याही मनात येतात, पण ते येतात, मग त्यांना कसं थांबायचं याच्याविषयी सगळं सगळं तुम्ही आज खूप छान पद्धतीने सांगितलं. कारण याआधी हा म्हणजे मेडिटेशनचा स्पेशल आज क्लास आपला चालू झाला. याआधी जे काही आपले क्लासेस झालेत ते सगळे म्हणजे रेकी असो, एंजल असो, क्रिस्टल, हे सगळे शिकण्याचे होते, पण हे मेडिटेशन म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करण्याची संधी अनुभव आम्हाला म्हणायचं होतं. मिळणार आहे. हम्म. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सो मच मॅडम. सो हे जे आपण फीडबॅक आता बघितले, हे आमचे जुने स्टुडंट आहेत. तुम्ही आज फर्स्ट टाइम मला अटेंड करताय. नक्कीच आय होप की तुम्हाला माझं शिकवण्याची पद्धत आवडली असेल आणि इथून पुढचे जे 6 दिवस आहे ते तुम्ही कमिटमेंट केलीये, त्यावरती फक्त खरे उतरा आणि आता जे पण आपले सेशन होतील त्यासाठी तुम्ही नक्की जॉईन करा. तर आपलं उद्याचं जे सेशन आहे ते उद्या सकाळी 8 वाजता होणार आहे. तर उद्या जे जुने मेंबर्स आहेत त्यांनी पण जॉईन करायचं आहे, कारण की उद्या 6-6 पोर्टल आहे. 6-6 पोर्टल म्हणजे हा शुक्र ग्रहाला दर्शवितो आणि शुक्राशी संबंधित ज्या पण काही तुमच्या इच्छा असतील, जसं की रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, आर्थिक समृद्धता किंवा जी लक्झरियस लाईफ आपण ज्याला बोलतो, तर त्याच्या ज्या पण काही तुमच्या इच्छा असतील त्या रिलेशनशिपच्या असू देत किंवा आर्थिक गोष्टींच्या बाबतीत किंवा सौंदर्याच्या बाबतीत, शुक्र म्हणजे या सगळ्या गोष्टी येतात. तसा मी तुम्हाला कम्युनिटीवरती मेसेज टाकणार आहे की उद्या तुम्हाला काय करायचंय. तर उद्या आपलं फक्त ते रिच्युअल असणार आहे. बाकी आपलं जे मेडिटेशन आहे ते सोमवारपासून सोमवार ते पुढच्या सोमवार ते शुक्रवार आपलं कंटिन्यू असणार आहे. उद्या फक्त आपलं रिच्युअल असणार आहे, संडेला सुट्टी असते. सो त्यासाठी तुम्हाला एक पेज, ब्लँक पेज, कागद, ज्याला बोलतो आपण कोरा कागद, आणि रेड कलरचा पेन तुम्हाला लागणार आहे. जे पण काही इतर ज्याला घरात बोलतो आपण इसेन्शियल ऑइल, सुगंधित, तर ते तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. त्यानंतर पाणी पण घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या टेक्निक आपण उद्या ते रिच्युअल आपण करणार आहोत. 6-6 पोर्टलच्या, ज्याच्या माध्यमातून आपण आपले स्वप्न आणि इच्छा आपण पूर्ण करत असतो. ठीक आहे, जसं आपण मागे 11-11 पोर्टल केलं होतात तुम्ही सगळे जुने मेंबर होतात. त्यानंतर 7-7 पोर्टल पण केलं होतं आपण. 6-6 नव्हतं झालं.
8 केलं होतं आय थिंक सो. 8 11 पोर्टल केलं होतं. म्हणजे उद्या 6 तारीख आहे आणि 6वा महिना म्हणजे 6 जून जी आहे म्हणजे त्याला 6 पोर्टल बोलतात. तर त्या दिवशी ब्रह्मांडीय एनर्जी खूप हायेस्ट फ्रिक्वेन्सीला असतात आणि 6 हा शुक्राचा अंक म्हटला जातो. तर त्याच्या बाबतीत ज्या पण काही आपल्या इच्छा असतील तुम्हाला कम्युनिटीमध्ये मी त्याचा एक काय काय तुम्हाला उद्या करावं लागणार आहे ते मी सांगणार आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांनी उद्या 8 वाजता सकाळी जॉईन करायचं आहे. जे सकाळी 8 वाजता जॉईन नाही करू शकत त्यांना युट्यूबची लिंक मिळून जाईल. पण जर तुम्ही लाईव्ह आलात आणि जर तुम्ही कॅमेरा ऑन ठेवलात तर नक्कीच मी त्या ब्रह्मांडाकडे प्रार्थना करेल की तुम्ही ज्या पण काही इच्छा त्या पेजवरती लिहिता आहात तर त्या पूर्ण करण्याची जबाबदारी कुठेतरी मी ब्रह्मांडाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती आणत असते. ठीक आहे. तर नक्कीच त्या गोष्टीचा आनंद घ्या. तुमचे जवळचे कोणी असतील तर त्यांनाही माझा नंबर द्या आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट करून कम्युनिटीमध्ये ऍड करेल. ठीक आहे. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. इसेन्शियल ऑइल म्हणजे सुगंधित अत्तर ज्याला बोलतो आपण ते कुठलंही अत्तर देवासाठी यूज करतो ना आपण. रोशनी मॅडम तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला कम्युनिटीमध्ये मी ऍड करते किंवा ज्या फ्रेंडनी तुम्हाला लिंक दिली होती तर त्यांच्याकडनं माझा नंबर घ्या. ठीक आहे. चला काही प्रश्न आहे कोणाचा हँड रेज करून विचारू शकतात. कारण की आजचा हा प्रश्न फक्त इथेच होतील कारण की उद्यापासून वेगळा टॉपिक आपला सुरू होणार आहे. मग मनात कुठली शंका ठेवण्यापेक्षा त्याचं निरसन केलेलं कधीही चांगलं असतं. ठीक आहे. चला थँक्यू सो मच. इतक्या वेळ मला ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी अगदी मनापासून आभारी आहे. थँक्यू 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 सो मच. भेटूया उद्या पुन्हा याच ऊर्जेसोबत. बाय.